नमस्कार, अथकला संग्रह या चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण हे सुंदर आणि युनिक असे हे फूल बनवणार आहोत। याचा उपयोग आपण अशा प्रकारे 4-5 फुलं ठेवून महिरप बनवू शकतो किंवा असं एकावर एक फूल ठेवून याला 3D लुक देऊ शकतो। तर वेगवेगळ्या प्रकारे ह्याचा आपण उपयोग करू शकतो। चला तर मग हे फूल बनवूया। यासाठी आपल्याला 2 कलरचे मोती यूज करायचे आहेत। पहिला आहे पांढरा कलर। तर सगळ्यात आधी आपल्याला एका वायरमध्ये 6 पांढरा कलरचे मोती ओवून घ्यायचे आहेत। आता हे फूल तुम्ही 5 नंबरच्या मोत्यांनी किंवा 6 नंबरच्या मोत्यांनी कुठल्याही याच्याने बनवू शकता। तर त्यानंतर ना गाठीच्या जवळच्या मोत्यातनं सुई काढून घ्यायची आहे आणि असा गोल बनवून घ्यायचा पांढरा मोत्यांचा। त्यानंतर ना आता आपण इथे ऑरेंज कलरचे फूल बनवणार आहोत। त्यासाठी आपल्याला 20 ऑरेंज कलरचे मोती त्या वायरमध्ये ओवून घ्यायचे आहेत। ठीक आहे। आता काय करायचं, तर ज्या मोत्यातनं आता आपण सुई काढली होती त्याच मोत्यातनं आपल्याला परत एकदा सुई आता काढून घ्यायची आहे आणि बघा ही अशी एक पाकळी जी आहे ती तयार होईल। आता काय करायचं, समोर सुई घ्यायची आणि 2 ऑरेंज कलरच्या मोत्यातनं सुई आपल्याला फिरवून बाहेर काढायची आहे। बघा 2 ऑरेंज कलरच्या मोत्यातनं सुई आपण इथे बाहेर काढून घेतली अशी। आता आपल्याला 12 ऑरेंज कलरचे मोती ओवून घ्यायचे आहेत। आपण हे फूल केसरी कलरचे बनवणार आहोत, त्यामुळे आपण इथे ऑरेंज कलर यूज करतोय। ठीक आहे। त्यानंतर ना आता काय करायचं, एक मोती मागे ओढायचा आणि समोरच्या 2 मोत्यातनं सुई आपल्याला काढून घ्यायची आहे। तर बघा अशा प्रकारे हे मोती ओवून घेतले। आता आपल्याला 3 ऑरेंज कलरचे मोती ओवून घ्यायचे आहेत आणि बघा ती जी आधीची पाकळी आहे त्यात आपल्याला 8व्या नंबरचा मोती शोधायचा आहे। खालून 8व्या नंबरच्या मोत्यापर्यंत यायचं। त्यानंतरनं आता खालच्या दिशेने जे 8 मोती आहेत त्या 8ही मोत्यातनं आपल्याला सुई काढून घ्यायची आहे। बघा खालच्या दिशेनं आपल्याला वर यायचं आहे मोजत आणि 8व्या नंबरच्या मोत्यातनं म्हणजे पूर्ण 8 मोत्यातनं ऑरेंज कलरच्या 8 मोत्यातनं सुई आपल्याला काढून घ्यायची आहे। त्यानंतरनं आता बघा त्याच्या समोर जो पांढरा मोती आहे, आता आपल्याला समोर जायचं आहे। ठीक आहे, पुढच्या साईडला। तर त्याच्या समोर जो पांढरा मोती आहे त्या पांढऱ्या मोत्यातनं सुई काढायची आणि 12 ऑरेंज कलरचे मोती ओवून घ्यायचे आहेत। बघा इथे 12 ऑरेंज कलरचे मोती आपण ओवून घेतलेले आहेत। आता परत आपल्याला काय करायचं आहे, इकडच्या साईडची जी पाकळी आहे त्या पाकळीतला 8वा मोती शोधायचा आणि ते सर्व 8ही मोत्यातनं वरून खालच्या दिशेला आपल्याला सुई काढायची आहे। तर जसं व्हिडिओमध्ये आपण इथे दाखवलेलं आहे त्याप्रमाणे आपल्याला ह्या 8ही ऑरेंज कलरच्या मोत्यातनं सुई जी आहे ती फिरवून खालच्या साईडला आणून घ्यायची आहे। ठीक आहे। आता काय करायचं, तर ज्या पांढऱ्या कलरच्या मोत्यातनं सुई काढली होती तो एक पांढऱ्या कलरच्या मोत्यातनं पहिले सुई काढून घ्यायची आहे। त्यानंतरनं त्याच्या समोरचा एक जो पांढरा मोती आहे त्या पांढऱ्या कलरच्या मोत्यातनं सुई काढायची। म्हणजे टोटल आपण इथे 2 पांढऱ्या मोत्यातनं सुई काढलेली आहे। त्यानंतर आता आपल्याला 18 ऑरेंज कलरचे मोती ओवून घ्यायचे आहेत। बघा ह्यावेळी आपल्याला 18 म्हणजेच 18 ऑरेंज कलरचे बीड्स ओवून घ्यायचे आहेत। त्यानंतरनं बघा खालचे जे 2 मोती आहेत यावेळी आता फक्त खालच्या 2 मोत्यातनं सुई काढायची। ठीक आहे, खालच्या 2 ऑरेंज कलरच्या मोत्यातनं सुई काढायची आणि समोर जायचं आहे। म्हणजे आपली जी पहिली पाकळी बनली होती ना 20 मोत्यांची, ती आपण इथे आता ही बनवून घेतलेली आहे। ह्याच्या समोरची स्टेप आपल्याला आता जसं आपण मागं बनवलेलं आहे तसंच सेम प्रोसेस पुढे आपल्याला रिपीट करायचं आहे। पहिले पांढऱ्या मोत्यातनं सुई काढायची, त्यानंतरनं समोरच्या 2 ऑरेंज कलरच्या मोत्यातनं सुई काढून घ्यायची आहे आणि बघा आता जी पाकळी दुसऱ्या नंबरची जी पाकळी आपण बनवली होती अगदी सेम ती पाकळी इथे बनवून घ्यायची आहे। त्यासाठी पहिल्यांदा आपल्याला 12 मोती ओवून घ्यायचे आहेत। 12 मोती इथे ओवून घेतल्याच्या नंतरनं एक मोती मागे करायचा आहे आणि समोरच्या 2 मोत्यातनं सुई आपल्याला बाहेर काढायची आहे। बघा जनरली आपण पान वगैरे बनवताना एकाच मोत्यातनं काढतो, पण हे फूल बनवण्यासाठी आपल्याला 2 मोत्यातनं जे सुई आहे ती बाहेर काढून घ्यायची आहे। त्यानंतर 3 मोती ओवून घ्यायचे आहेत आणि पूर्वीप्रमाणेच खालच्या 8 मोत्यातनं म्हणजे खालच्या दिशेने मोती मोजत यायचे। 8 मोती मोजायचे आणि त्या 8ही मोत्यातनं वरून खालच्या दिशेला म्हणजे वरच्या साईडने जिकडे गोल आहे, पांढरा गोल आहे त्या दिशेला आपल्याला सुई फिरवून घ्यायची आहे। त्यानंतरनं आपल्याला सुई फिरवत समोर घेऊन जायचं आहे आणि पांढऱ्या मोत्यातनं काढून घ्यायचं आहे। बघा आता ही आपली दुसरी पाकळी बनून तयार झाली। आता त्याच्या समोरची प्रोसेस, त्यासाठी परत आपल्याला मागच्या वेळीप्रमाणे 12 मोती ओवून घ्यायचे आहेत। बघा इथे आपण 12 मोती ओवून घेतलेले आहेत आणि
सेम 8 मोती शोधायचे. आठही मोत्यातनं सुई आपल्याला वरून खालच्या दिशेला बाहेर काढायची आहे. ठीक आहे. आता सेम मागचीच प्रोसेस जी आहे, म्हणजे आता ही पूर्ण जी पाकळी आहे बघा, 3 छोट्या 3 पाकळ्यांनी एक पूर्ण पाकळी बनत असते. 3 छोट्या पाकळ्यांनी एक मोठी पाकळी ह्या फुलाची इथे बनलेली आहे. सेम आता तिसरी मोठी पाकळी बनवायची आहे. त्यासाठी जसं आता दाखवलेला आहे सेम तीच प्रोसेस करायची आहे. बघा, हे फूल अगदी सुंदर, अगदी युनिक दिसून येतं आणि असे तुम्ही एक 7, 8, 10 फुलं बनवून त्याला फक्त अरेंज करून त्याच्यापासून वेगवेगळ्या रांगोळ्या, वेगवेगळे महिरप तुम्ही याच्यापासून बनवू शकता. तर बघा, सेम प्रोसेस आपण रिपीट करायची आहे. फक्त लास्टची स्टेप जी आहे ती वेगळी असते, तर तिथपर्यंत जायचं नाही. बाकीची जी प्रोसेस आहे ती रिपीट करायची. तुम्हाला कन्फ्युजन होऊ नये त्यासाठी आपण इथे पूर्ण प्रोसेस पूर्ण दाखवलेली आहे. बघा, खालच्या 2 मोत्यातनं सुई काढली, त्यानंतर 12 मोती ओवून घेतलेले आहेत. 12 मोती ओवून घेतल्याच्या नंतरनं 1 मोती मागे करायचा आणि समोरच्या 2 मोत्यातनं सुई आपण इथे काढून घेतलेली आहे. अगदी सोप्या पद्धतीने हे फूल जे आहे ते बनतं. तुम्ही नक्कीच हे व्हिडिओ बघणार आहात आणि करून बघणार आहात याची मला खात्री आहे. तर तुम्हाला कसं वाटलं हे फूल आणि हे बनवताना किती इझी वाटलं ते देखील आम्हाला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. त्यानंतरनं पहा, आपण इथे 8 मोत्यातनं सुई बाहेर म्हणजेच खालच्या दिशेला फिरवून घेत आहोत. 8 मोत्यातनं खालून वरच्या दिशेला 8 मोती मोजायचे आहेत, हे लक्षात ठेवायचं आहे. खालून वरच्या दिशेला 8 मोती मोजायचे आणि त्या 8ही मोत्यातनं सुई फिरवत समोर घेऊन जायची. आता बघा, शेवटची स्टेप आलेली आहे. आता काय करायचं, खालच्या पांढऱ्या मोत्यातनं पहिले सुई काढून घ्यायची. त्यानंतरनं तिकडच्या साईडच्या 2 ऑरेंज कलरच्या मोत्यातनं सुई काढायची आहे. 2 ऑरेंज कलरच्या मोत्यातनं सुई काढल्यावरती आता आपण प्रत्येक वेळी काय केलेलं, 12 मोती ओवले होते, पण ह्यावेळी आपण ऑलरेडी 2 कॉमन मोत्यातनं सुई काढली, त्यामुळे आपल्याला फक्त 10च मोती ओवून घ्यायचे आहेत. तर बघा, इथे 10 मोती ओवायचे आणि पूर्वीप्रमाणे 8 मोत्यातनं सुई आपल्याला फिरवून खालच्या दिशेला आणून घ्यायची आहे. बघा, खालच्या दिशेने 8 मोती आपण मोजत आलेलो आहोत आणि या 8 मोत्यातनं सुई आपण येथे काढून घ्यायची आहे. तर अशा प्रकारे 3 छोट्या पाकळ्यांचे एक मोठी पाकळी बनणार आणि अशा 3 मोठ्या पाकळ्यांचं हे आपलं हे फूल जे आहे ते बनून तयार झालेलं आहे. तर आता काय करायचं आहे, खालचा जो पांढरा गोल आहे त्या पांढऱ्या गोलमधनं एकदा सुई फिरवून घ्यायची, जेणेकरून हे जे फूल तयार झालेलं आहे हे व्यवस्थित टाईट बसेल आणि टाईट जर बसलं तरच त्याचा जो लुक आहे तो एकदम सुंदर उठून दिसणार आहे. तर बघा, अशा प्रकारे खालचे जे पांढरे मोती आहे त्या पांढऱ्या मोत्यातनं आपण सुई फिरवायची. त्यानंतरनं घट्ट अशी गाठ बांधून घ्यायची आहे आणि एक्स्ट्राचा जो धागा आहे तो आपल्याला इथे कट करून घ्यायचा आहे. तर अशा प्रकारे आपलं हे त्रिकोणी फूल जे आहे ते बनवून तयार झालेलं आहे. तुम्ही ह्याला कॉर्नर डेकोरेशनसाठी देखील खूप चांगल्या प्रकारे, उत्तम प्रकारे यूज करू शकता. तर बघा, आजचा हा व्हिडिओ अगदी झटपट 2 मिनिट नाही पण अगदी 10-15 मिनटामध्ये बनणारा हा असा फूल जो आहे तो इथे बनून तयार झालेला आहे. आजची ही छोटीशी कलाकृती कशी वाटली आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा. आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.